प्रत्येक विद्यार्थ्याने आपण भारतीय असल्याचा अभिमान बाळगून राष्ट्रीय ध्वजाबद्दल लोकांमध्ये जनजागृती करावी। हर घर तिरंगा अभियानाअंतर्गत समाजातील प्रत्येकाने आपल्या घरावर सन्मानपूर्वक तिरंगा लावावा, असे मत साक्री पोलीस स्टेशनचे पोलीस हवालदार चेतन गोसावी यांनी व्यक्त केले। उच्च व तंत्र शिक्षण मंत्री महाराष्ट्र राज्य मुंबई नामदार चंद्रकांत पाटील यांनी महाविद्यालय व विद्यापीठांना केलेल्या आव्हानानुसार उच्च शिक्षण जळगाव विभागाचे सहसंचालक डॉक्टर रणजितसिंह निंबाळकर व कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावचे माननीय कुलगुरू डॉक्टर VL माहेश्वरी यांच्या आदेशान्वये विद्या विकास मंडळाचे सीताराम गोविंद पाटील कला विज्ञान व वाणिज्य कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय साक्री जिल्हा धुळे, राष्ट्रीय सेवा योजना, राष्ट्रीय छात्र सेना, विद्यार्थी विकास विभाग तर्फे आयोजित हर घर तिरंगा अभियान 2024 निमित्त आयोजित रॅलीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते। सदर रॅलीचे उद्घाटन कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव राष्ट्रीय सेवा योजनेचे संचालक डॉक्टर सचिन नांद्रे यांच्या हस्ते झाले। प्रसंगी माजी स्वातंत्र्य सैनिक श्री भास्कर ठाकरे, प्राध्यापक LG सोनवणे, मधु रामोळे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर राजेंद्र अहिरे, उपप्राचार्य डॉक्टर अनंत पाटील, राष्ट्रीय सेवा योजना विभागीय समन्वयक प्राध्यापक विश्वास भामरे, कनिष्ठ महाविद्यालयाचे पर्यवेक्षक प्राध्यापक संजय सूर्यवंशी, कार्यालयीन अधीक्षक श्री GY पाटील उपस्थित होते। कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर सचिन नांद्रे यांनी रॅलीला संबोधित करताना देशाचा युवा देशाचा अभिमान असून महाविद्यालयीन तरुणांनी राष्ट्रीय प्रतीकांचा सन्मान करणे अभिमानास्पद असल्याचे मत व्यक्त केले। प्राचार्य डॉक्टर राजेंद्र अहिरे यांनी आमुचा तिरंगा आमचा अभिमान असा नारा देत रॅलीला संबोधित केले। महाविद्यालयातर्फे आयोजित तिरंगा रॅलीची सुरुवात महाविद्यालयाच्या प्रांगणापासून झाली। साक्री शहरातील मुख्य गल्लीतून जात पोलीस स्टेशन साक्री येथे रॅलीचा समारोप झाला। हातात तिरंगा झेंडा घेत जल्लोषात भारत माता की जय करत विद्यार्थ्यांनी रॅलीत सहभाग घेतला। सदर रॅलीच्या समारोपाप्रसंगी वयाची 75वी गाठलेल्या ज्येष्ठ नागरिकांना प्रातिनिधिक स्वरूपात भारतीय ध्वजाचे सन्मानपूर्वक वाटप प्राचार्यांच्या हस्ते करण्यात आले। सदर रॅलीच्या आयोजनासाठी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉक्टर प्रदीप राठोड, राष्ट्रीय छात्र सेनेचे प्रमुख लेफ्टनंट डॉक्टर भूषण अहिरराव, विद्यार्थी विकास अधिकारी डॉक्टर पंकज अहिरे, राष्ट्रीय सेवा योजना महिला कार्यक्रम अधिकारी डॉक्टर ज्योती वाकोडे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक सुरेंद्र सिंग मगर, महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद व शिक्षकेतर कर्मचारी बांधव यांनी परिश्रम घेतले।
तरी या रॅलीला उद्बोधन करण्यासाठी पोलीस स्टेशनचे PI हर्षवर्धन गवळी सर हे उपस्थित राहणार होते. काही कारणास्तव ते सध्या आपल्यामध्ये नाही, तरी त्यांनी आपल्या रॅलीला शुभेच्छा दिलेल्या आहेत. तसेच PSI प्रसाद गोंधळ सर यांनी सुद्धा रॅलीला शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपल्या रॅलीमध्ये श्री भास्कर ठाकरे हे सुद्धा आपल्यामध्ये उपस्थित आहेत आणि त्यांनी सुद्धा या रॅलीला शुभेच्छा दिलेल्या आहेत. साक्री पोलीस स्टेशनमध्ये या पोलीस स्टेशनचे PI हर्षवर्धन गवळी साहेब, PSI रवींद्र साहेब आणि त्यांचं प्रतिनिधित्व करणारे चेतन गोसावी या ठिकाणी उपस्थित आहेत. खरं म्हणजे मला अभिमान आहे की स्वातंत्र्य सैनिक भास्कर ठाकरे यांना आपण ध्वज घरावर लावायचा, पण खरं म्हणजे ठाकरेंनी त्यांना स्वातंत्र्य सेनानी असल्यामुळं त्यांनी अभिमानानं सांगितलं की सर मी काल तिरंगा दिन सन्मानित केला, त्यांचा सन्मान केला.